अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज माझे 2 चॅनल आहे. रसभरीत काव्यामध्ये मी कविता, डोहाळे गीत, पाळणा गीत देत असते आणि हजारो प्रेक्षक मला प्रतिसाद देतात. दुसरं चॅनल आहे सरळ जीवनधारा. त्याच्यामध्ये सगळं माझे प्रेरणादायी व्हिडिओ असतात. पहिला मुख्यमंत्रीबाई, राष्ट्रपती, पंतप्रधान अशी सगळे याची माहिती असते. रेसिपी करते मी. प्रत्येक भाज्यापाल्यांमध्ये काय जीवनसत्व असतं त्याचीसुद्धा माहिती असते. असं ते माझं प्रेरणादायी चॅनल म्हणजे सरळ जीवनधारा हे सुद्धा आहे. ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करा. आणि आज मी रसभरीत काव्यामध्ये जे एका म्हाताऱ्याबाईची करून काने आपण पुढे सादर करते ती पहा. आता आमच्या शेजारचेच कुटुंब होतं ते दोघं नवरा बायको होते आणि मग त्यांना एकच मुलगी होती. ही एकटी मुलगी होती. आता ते मरून गेले. मग त्यांचा जो लहान भाऊ होता म्हणजे तिचा काकूनं तिचा सांभाळ केला. तर त्या काकूने तिचा सांभाळ कसा केला आणि कसं वागवलं. मग ती जेव्हा म्हातारी होते तेव्हा ती देवाला काय याचना करते, देवा लवकर मला जगातून उचल, देवा लवकर मला ह्या जगातून उचल, मरण दे आणि तुझ्या पदरात झेल. ती जेव्हा म्हातारी होते आणि तिचा आता इतिहास तुम्हाला या कवितेमध्ये पाहायला मिळेल. आणि जेव्हा ती खूप थकते की आता आपल्याला जगणंच मुश्किल आहे, तेव्हा ती देवाला विनवणी करते, देवा लवकर मला ह्या जगातून उचल, मरण दे, तुझ्या पदरात झेल, मरण दे आणि तुझ्या पदरात झेल. अशा प्रकारे ती विनवणी करते. तर ते पहा तिचं बालपण कसं गेलं, काकूने तिचा कसा सांभाळ केला ते ह्या कवितेमध्ये आपणास ऐकायला मिळेल. बालपणीच मातापित्याचे क्षेत्र हरवले, बालपणीच मातापित्याचे क्षेत्र हरवले, केविलवाणे जीवन काकूने सांभाळले, केविलवाणे जीवन काकूने सांभाळले. शाळेत न धाडता शेती कामास मध्ये राबविले, शाळेत न धाडता शेती कामास मध्ये राबविले. अशा कठीण स्थितीत मी अनाथमय जगले, असं ते सांगते. अशा कठीण स्थितीत मी अनाथमय जगले. वयात मी येताच काकाची लग्नाची कुरकुर झाली सुरू. थोडी मोठी झाली. वयात मी येताच काकाची लग्नाची कुरकुर झाली सुरू. या पोरीमुळे घरात दारिद्र्य पसरले, पटकन लग्नविधी करू. काका म्हणतात, ह्या पोरीमुळे घरात दारिद्र्य पसरले, पटकन लग्नविधी करू. काकूला तर सोन्याहून पिवळे झाले. माझ्या मुलाचे शिक्षण पुरे करू. काकूला तर सोन्याहून झाले पिवळे. आता माझ्या मुलांचे शिक्षण पुरे करू. मायबाप खाऊन बसले अवदसा, तुझा संसार आता कर सुरू. मायबाप खाऊन बसली तू अवदसा, लग्न झालं की जा आता तुझा संसार कर सुरू. एक दिन मुलगा बघावयास आला, एक दिन मुलगा बघावयास आला, मायबाप होते सोबतीला. एक दिन मुलगा बघावयास आला, मायबाप होते सोबतीला. चुलत्याने काही चौकशी न करता होकार दिला सगाईला. चुलत्याने काही चौकशी केली नाही की काय करतो की काही नाही की काय. चुलत्याने काही चौकशी न करता होकार दिला सगाईला. लग्न उरकले
काका काकूने कन्यादानात हात पुढे नाही केला. लग्न उरकले, काका काकूने कन्यादानास नाही हात पुढे केला. रडत रडत दुःखी अंतकरणाने निघाली नांदाया सासरीला. रडत रडत दुःखी अंतकरणाने निघाली नांदाया सासरला. सासरी पोचताच सारे अनोखे गेली ती गोंधळून. सासरी पोचताच सारे अनोखे गेली ती गोंधळून. घरात पाऊल टाकतात सासूबाईने ओवाळणे करून. घरात पाऊल टाकतात सासूबाईने ओवाळणे करून. जेमतेम 8 दिवस गेले सुखासमाधानाने निघून. जेमतेम 8 दिवस गेले सुखासमाधानाने निघून. पुढे माझ्या कर्म कहाणीचे ते सांगते. पुढे माझ्या कर्म कहाणीने अश्रूच गाळले नयनातून. पुढे माझ्या कर्म कहाणीने अश्रूच गाळले नयनातून. नवरा खूप दारुड्या, रोज रोज दारू पिऊ नये आणि मारून काठीने. नवरा खूप दारुड्या, रोज रोज मारून बाहेर काढे काठीने. तूच कष्ट करून दे दारूला पैसे, आरडा ओरड करी जोराने. तूच कष्ट कर आणि मला पैसे दे दारूला, असा आरडा ओरड करे जोराने. तुझ्या बापाने तर काहीच दिले नाही भिकाऱ्याने. तुझ्या बापाने तर काहीच दिले नाही मज त्या भिकाऱ्याने. भोग आता तू त्याचं फळ, निघून जा सरळ्या रस्त्याने. भोग आता तू त्याचे फळ. तुझ्या बापाने काही दिलं नाही, तुला कसं पोसू मी. भोग आता तू त्याचे फळ, निघून जा सरळ्या रस्त्याने. दोन दारूच्या, रोजच दारू प्राशनाने, हाल अपेष्टने गटारीतच मेला. रोज दारू प्राशनाने, हाल अपेष्टेने गटारीतच मेला. मुलबाळ नव्हते पण त्याच्या जाचातून सुटका करून गेला तिची. मुलबाळ नव्हते पण त्याच्या जाचातून सुटका करून गेला. वर्षानुवर्षे मोलमजुरीने पोटाची खडगी भरण्यास तिला जोम आला. मुलबाळ नव्हते, तिला मुलबाळ नव्हते. वर्षानुवर्षे मोलमजुरी करून पोटाची खडगी भरायास जोम आला. आता म्हातारपणे मरणाची विनंती करते. आता म्हातारपणे मरणाची विनंती करते ती देवाला. आता म्हातारपणे मरणाची विनंती करते ती देवाला. देवा, देवा लवकर मला या जगातून उचल. मरण दे आणि तुझ्या पदरात झेल. ती देवाला विनंती करते आता म्हातारपणे. देवा लवकर मला या जगातून उचल. मरण दे आणि तुझ्या पदरात झेल. मरण दे आणि तुझ्या पदरात झेल. मरण दे आणि तुझ्या पदरात झेल. अशा प्रकारे काही काही
बायांचं म्हणा पुरुषांचं म्हणा जीवन अगदी कष्टमय असतं. तसं त्या मुलीचं जीवन लहानपणापासूनच आई बाप गेल्यामुळे काकूच्या जाताने सुद्धा ती कंटाळलेली मुलगी, तर तिची व्यथा मी आपणापुढे सादर केली. हा व्हिडिओ अवश्य पान, लाईक व शेअर करा.